सेलू उपजिल्हाधिकारी कार्यालयात माजी आमदार विजय भांबळे यांची धडक. अवैध कामकाजावर कारवाईची मागणी. सेलू येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात आज जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भेट देत महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्नावर अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उपस्थित केलेल्या अनेक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या बैठकीदरम्यान पांदन रस्ते, महसूल विभागातील प्रलंबित कामे, तलाठी सज्जामधील कारभार तसेच अवैध मुरुम उत्खनन व अवैध वाळू उत्खनन यांसारख्या गंभीर विषयावर चर्चा झाली. सेलू परिसरातील एका प्रसिद्ध कंत्राटदाराकडून महसूल न भरता अवैधरित्या वाहनाद्वारे मुरुम उत्खनन सुरू असल्याचे मुद्दा माजी आमदार विजय भांबळे यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडला. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात यावे अशी ठाम मागणी त्यांनी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदाराकडे केली. याशिवाय पिंपरी बुद्रुक गावातील तलाठी व्यवस्थित काम करीत नसल्याने नागरिकांची कामे रखडत असल्याची तक्रारही त्यांनी प्रशासनासमोर मांडली. महसूल विभागाची कार्यपद्धती अधिक पारदर्शक व जबाबदार करण्याची गरज असल्याने त्यांनी नमूद केले. यावेळी माजी आमदार विजय भांबळे यांनी प्रशासनाच्या कारवाईत कथित दुजाभावावरही नाराजी व्यक्त केली. एखाद्या सर्वसामान्य नागरिकाला घरकुल बांधण्यासाठी थोडी वाळू काढली तर त्याच्यावर तत्काळ कठोर कारवाई केली जाते. मात्र मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करणाऱ्या कंत्राटदाराकडे दुर्लक्ष केले जाते. ही भूमिका अन्यायकारक असून प्रशासनाने कोणालाही अभय न देता समान न्यायाने कारवाई करावी असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अवैध उत्खनन प्रकरणातील संबंधित कंत्राटदारावर तातडीने कायदेशीर कारवाई करून महसूल विभागाने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळेस केली. सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात, सेलू. आज सेलू येथे उपविभागीय कार्यालयात तुम्ही भेट दिली, बैठक केली, त्याबद्दल काय सांगा? सेलू तालुक्यातले आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे, जनतेचे असे बरेच प्रश्न होते की ते लोकांचे कामं होत नव्हते. उदाहरणार्थ एखादा नवीन पांदन रस्ता एखाद्या खेड्यात मंजूर करायचा, पण त्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेसला किमान 3-3, 4-4 महिने या ठिकाणी लागतात. तर त्या ठिकाणचा पांदन रस्ता हा तात्काळ झाला पाहिजे अशा प्रकारची काही गावातल्या लोकांची, शेतकऱ्यांची मागणी होती. अनेक गावामधले असे प्रश्न आहेत जे SDOकडे बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहेत आणि ते प्रश्न तात्काळ मार्गी लागावे अशा प्रकारची सगळ्याच तालुक्यातल्या जनतेची, कार्यकर्त्याची मागणी होती. त्याच्यामध्ये आम्ही 2-3 विषय त्या ठिकाणी प्रामुख्यानं त्यांना सांगितले. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय की सेलू तालुक्यामध्ये या ठिकाणी काही मोठमोठाले कॉन्ट्रॅक्टर जे रस्त्यांची कामं करत आहेत त्यांना कुठल्या प्रकारची परवानगी तात्पुरती, ज्याला आपण मुरुम उत्खननाची तात्पुरती परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आणि ती परवानगी खूप झालं तर 500 ब्रास किंवा 1000 ब्रासची त्याला परवानगी दिली त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि लाखो ब्रास मुरुम त्या ठिकाणी उत्खनन करायचा, त्या गावातले सगळे रस्ते खराब करून टाकायचे. त्या ठिकाणी त्या गावात आज जायला कुठल्या प्रकारचा रस्ता त्या ठिकाणी चांगला झालेला नाही. सगळे रस्ते या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी खराब करून टाकले. याच्यामध्ये समृद्धी मार्ग असेल, या ठिकाणी देवगाव फाटा ते वाटूरचा रस्ता असेल, देवगाव फाटा ते सेलूचा रस्ता असेल, या ठिकाणी परतूर ते मानवचा रस्ता असेल, या सगळ्या कामावर जे काही मुरुमाचं उत्खनन होते हे बेकायदेशीर होते. याच्यावरती तात्काळ कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी केली. आणि खरं पाहिलं तर मी आत्ताच SDOना हा 1-2 प्रश्न सांगितले. एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर घरकुल बांधायचं तर त्या व्यक्तीने 2-3 ब्रास जर रेती विकत इकून तिकून आणली तर त्या शेतकऱ्याचं किंवा वैयक्तिक माणसाचं तात्काळ ट्रॅक्टर शासन पकडते, त्याच्यावरती FR केला जातो, त्याच्याकडे दंड लावला जातो, त्याची वसुली केली जाते. आणि एकीकडं मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर
जे लाखो ब्रास मुरुम विदाउट परमिशन, थोडीफार परमिशन घ्यायची आणि तो मुरुम उत्खनन करायचा आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई करायची नाही, असा दुजाभाव आपल्या ह्या SD ऑफिसकडून या ठिकाणी होतोय. यासाठी डेप्टी कलेक्टर, तहसीलदार आणि मंडळाधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी त्या गुत्तेदारावर, अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केली आहे. पंचायत समितीमध्ये अनेक तक्रारी या ठिकाणी नागरिकांनी या ठिकाणी माझ्यापर्यंत सांगितल्या. एक निपाणी टाकळी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी 90-10चं एक काम त्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे. काम न करता त्या ठिकाणी पैसे उचलले गेले 25 लाख रुपये. त्याची चौकशी झाली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी घरकुलच्या मध्ये काही भ्रष्टाचार सुरू आहे. एका घरकुला 25,000 रुपयाचा रेट निघाला इथं पंचायत समितीला. म्हणजे आता मला तर रेटचा बोर्ड लावून टाकावा इथं. तहसीलदारचा रेट, एखादा तुमचं काय म्हणते त्याला हिअरिंग असते तहसीलदार, त्याचा रेट हा. BDOकडं एखादा घरकुलचा 25,000 रुपये चेक काढण्यासाठी त्याचा एक रेट काढला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं भ्रष्टाचाराचं एक म्हणजे ऑफिस या सेलू तालुक्यामध्ये झाले. फुकट काम कोणाचं होत नाही. खरं बोलतं एखाद्या व्यक्तीची मोजणी करायची तुकडेबंदीमध्ये तर त्याला पैसे द्यावे लागतात. एखादा राशन कार्ड काढावं लागते त्याला पैसे द्यावे लागतात. एखाद्याचा फेरफार करायचा तर 20,000 रुपये द्यावे लागतात. त्या दिवशी मला एका चिकलठाण्याहून एका कार्यकर्त्याचा फोन आला, गजाननचा ताटेचा. तो म्हणला मला फेरफारला 20,000 रुपये मागाले. मी लगेच तलाट्याला फोन लावला, तू कशाचे पैसे मागायला? नाही म्हणे साहेब मी पैसे नाही मागितले म्हणले. मग कुठे फेर करून दिला. आणि मला एका अधिकाऱ्याने सांगितलं की आम्हाला हे पैसे कशामुळे घ्यावे लागतात की आम्हाला वरी पैसे द्यावे लागतात म्हणले. मी वरी कुठे द्यावं लागते? आता वरी म्हणजे आता जे कोणी राजकारणी लोक आहेत किंवा मतदारसंघातले काही आहेत त्यांना आम्हाला पैसे द्यावे लागतात असं काही अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं जर आपल्या ह्या मतदारसंघात सर्वसामान्य लोकांची कामं होत नसतील तर खऱ्या अर्थानं याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे. म्हणून सगळ्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलोत. प्रशासनाला सांगितलं लोकांचे फुकट कामं करा, तुम्हाला पगार मिळतील. याच्यामध्ये जर कुठं असं पुन्हा आढळलं तर निश्चित अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केली. आणि अशा प्रकारचं निवेदनसुद्धा आम्ही आज SDO, तहसीलदार आणि BDOला दिलं आहे. याच्यात काय सुधारणा होती त्याचा आता पुढचा काळ या ठिकाणी ठरवलं. त्यानंतर तुमची काय रूपरेषा असणार आहे? नाही, कामं लोकांचे झाले पाहिजे. जर नाही झाले तर शेवटी लोकशाही पद्धतीनं जन आंदोलन मोठं या ठिकाणी छेडावं लागेल. अशा पद्धतीने पुढे आंदोलन करूया. नाही, लाहोटी साहेबांनी आम्हाला सांगितलं जे काही बेकायदेशीर मुरुमाचं उत्खनन कॉन्ट्रॅक्टर लोकांनी केलेलं आहे त्याचं मोजमाप करू. मोजमापामध्ये जे काही जास्त उत्खनन केलं त्या कॉन्ट्रॅक्टरला दंड लावू, त्याच्यावरती कारवाई करू, अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. पंचनामामध्ये बदल झाला असं बैठकीत ऐकू आले. नाही, पंचनाम्यामध्ये त्यांनी सगळा गोलमोल पंचनामा त्यांच्या नायब तहसीलदारांनी केला. ॲक्च्युली ज्या ठिकाणाहून हा मुरुम उत्खनन झाला होता गिरगावरून, त्या गाड्यासुद्धा तिथल्या स्थानिक लोकांनी पकडल्या होत्या. पण इथं पंचनामासुद्धा महसूलच्या काही अधिकाऱ्यांना बदललेला आहे. तर तो सुद्धा पंचनाम्यामध्ये काही त्रुट्या आहेत त्याचीही चौकशी करावी, अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे.